हा ना क्यूएफएक्स कंपनीचा होम थिएटर होता। खरंच याचा आवाज ना एवढा टॉप येतो ना, मी तुम्हाला एक ट्रायल दाखवतो बघा फक्त। व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर गाईज हा ब्लॉग ना आपला मी संध्याकाळी शूट करतोय। जरा झोपलेलो मी दुपारी, त्यामुळे थोडंसं ना खूप काम वगैरे केलं, त्यानंतर मला झोप लागली, म्हणून ना आपला ब्लॉग मी संध्याकाळी शूट करतोय। आता 6:30 वाजले। तुम्हाला ना बाहेरचं वातावरण दाखवतो। बाहेरचं वातावरण बघा आता संध्याकाळचं किती मस्त झालंय। पाऊस येऊ शकतो, कारण ना समोर बघा वातावरण कसं झालंय पावसाचं। गाईज या संध्याकाळचा चहा घेण्यासाठी गरमागरम मस्त झाला। तर माझी ना आता इच्छा झाली होती सँडविच खाण्याची, तर थोडंसं ना मी सामान घेण्यासाठी बाहेर चाललोय। आणि सुमेतला बघा काल रात्री ना त्याने आंघोळ केली डोकं धुवून, त्याच्यामुळे त्याला आता सर्दी झाली आणि आता मस्त बसलाय बघा आरामशीर। त्याला म्हणलेलं मी डोकं वगैरे धुवू नको, पण त्याने केलीच आंघोळ। आता बघा सर्दी झाली त्याला, तरी त्याला मी बाहेर घेऊन चाललो आता जरा मोकळ्या हवेत। गाईज निघालोय बघा आता आपण बाहेर। तोपर्यंत ना आपण पावाची लादी घेतली, बाकीचं अजून राहिलं घेण्याचं। बघूयात एक एक सामान घेतो आता व्यवस्थित इथनं। छोट्या छोट्याच गोष्टी घेतो आपण। तर गाईस आता आम्ही घरी आलोय पूर्ण सामान वगैरे घेऊन। सुमित बसले त्याच्या कामासाठी, करुणा थोडीशी आवरावर करते किचन मधली। बाहेर जाऊन आलो की लगेच सुमित बघा त्याच्या कामाला पण लागलाय, तुम्हाला दाखवतो मी। काय चालू आहे सुमित सध्या तुझं आता? काय ट्रेडिंग चालू आहे, ट्रेडिंग करतोय सध्या। म्हणजे कुठले मार्केट? हे सध्या क्रिप्टो ट्रेडिंग आहे। इंडियन मार्केट आता बंद असतं ना, म्हणून त्याला ना पहिल्यापासून ना ट्रेडिंग मध्ये खूप आवड होती आणि त्याने कोर्स वगैरे पण केलेला हो ना सुमित? हो, त्याने कोर्स पण केलेला आणि त्याला ना आता पूर्ण एक्सपिरियन्स झाला। म्हणजे एकदम पण असं ना प्रो लेवलचे ट्रेडिंग नाही, पण त्याला जसं त्याचं माइंडसेट जसं आहे ना आणि जेवढं त्याला आहे ना त्यामधलं नॉलेज, त्यावरती तो खूप छान ट्रेडिंग करतो। आणि तुम्हाला तर माहितच आहे की मला ना पूर्ण एडिटिंग युट्यूब यामध्येच माझा इंटरेस्ट जास्त आहे। करुणाला ना अजून थोडासा वेळ लागणार आहे, तोपर्यंत ना आपण जरा टीव्ही बघूयात। आणि काहीच तुम्हाला नाही तिचं होम थिएटर दिसतोय ना आपला, हे ना मी कधी घेतलेलं बघा, याला पण झाले आता 3-4 वर्ष झाले कम्प्लीट। हा ना क्यूएफएक्स कंपनीचा होम थिएटर होता। त्यावेळेस ना याची कॉस्ट मला काहीतरी 14,000ला भेटलेलं बघा। म्हणजे खरंच याचा आवाज ना एवढा टॉप येतो ना, मी तुम्हाला एक ट्रायल दाखवतो बघा फक्त। आता ना मी हॉलमधले लाईट बंद केलेत, कारण होम थिएटरचा ना म्हणजे आपल्या आवाजानुसार ना त्याचे लाईट चालू बंद होतात। आता बघा मी लावतो गाणं। आता म्युझिक स्टॉप केली, कारण ना मम्मी थोडी आवाज देत होती, कारण आवाज खूप केला होता मी। गाईस कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा। आता आपण किचन मध्ये जाऊयात आणि आपली सँडविचची ना आपण आता प्रोसेस बघूयात। आज परत एकदा आपण किचन मध्ये एंट्री केलेली आहे, कारण आपण आज बनवणार आहोत स्पेशल। काय बनवणार आहोत? सँडविच। हा, तर इथे बघा आता तयारी पण केली। सँडविच कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, काकडी आणि हे बीट आणि बटाटा उकडून घेतलाय मी। आणि ही चटणी करायची आपल्याला, त्यासाठी शेंगदाणे आणि बीट कशासाठी? बीट पण टाकायचे ना आपल्याला सँडविचचं रक्त वाढण्यासाठी। पहिले मिरची आणि शेंगदाणे भाजून घेऊ, याची चटणी। तवा ठेवलेला आहे आता आपल्याला सर्वात पहिले काय शेंगदाणे ना भाजून घेऊ आपण। किती वेळात होईल? 2 मिनिटात। ही ग्रीन चटणी आपण करून घेतो, खूप भारी लागते बघा। माझ्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही। आता ना हिची पूर्ण इथली प्रोसेस सुरू झालेली आहे। थोडा वेळ ना आपण इथे बसूयात, कारण ना हिला अजून भरपूर वेळ लागणार आहे। काय चालू आहे सध्या? घेतलाय का ट्रेड वगैरे कुठला तू? नाही काय नाही, चालू आहे उद्याच। आईच एवढा वेळ आपला टीव्ही चालू होता, फक्त आवाज एवढा जोरात झाला ना की मम्मीने तिकडनं ओरडली, मी डायरेक्ट बंदच केला टीव्ही। शेंगदाणे मस्त भाजलेत, एक दे बरं मला। गरम आहे, गरम। आता ह्या 4 मिरच्या भाजून घेऊ, एकदम कमी तेलामध्ये भाजून घेऊ। काढून घेते का? थंड होऊ देऊ। लसण आणि कोथिंबीर आहे आणि ते शेंगदाणे मिक्स करून आपल्याला वाटून घ्यायचे। आता ही शेंगदाणे ही चटणी आहे ना, आता आपण वाटून घेऊ।
ही चटणी तुम्ही एकदा घरी करून बघा, खूप भारी लागते सँडविच सोबत खाण्यासाठी. आणि थोडंसं मीठ. आपण काय एवढं थोडी ना प्रॉपर बनवतोय ना, नॉर्मलच बनवणार आहेत आपण. एकदम सिंपल बनवते, तरी पण मी सँडविच खूप साधं बनवते. धर्मदीपची इच्छा झाली म्हणून बनवते. अगोदर हे कोरडं वाटून घेऊन नंतर यामध्ये थोडं पाणी ऍड करू आपण. हे पिल्लू बघा किती सुंदर दिसते. झाली बघा आपली चटणी रेडी आता, बरोबर ना? मस्त चटणी झाली बघा. हे बघा अशी घट्ट झाली, किती मस्त झाली. आता आपण हे पूर्ण साहित्य ना मस्त चिरून घेऊ. आता ना हे बघा, आपण हा कांदा आहे ना सर्वजण असा गोल गोल कट करून घेतात, पण यावेळेस मी काय करणार आहे, पूर्ण बारीक कापून घेणार आहे. कांदा, काकडी, टोमॅटो हे पूर्ण साहित्य ना एकदम बारीक कट करून घेणार आहे. आमच्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का नाही हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवत जा, म्हणजे आम्हाला पण प्रोत्साहन मिळेल इथून पुढे रेसिपी बनवण्यासाठी. गोल ऐवजी यावेळेस आपण बारीक बारीक कट करून घेणार आहोत. जसा भाजीसाठी चिरून घेतो ना कांदा तसाच. काकडी सोलून घेऊ आता आपण. काकडी पण अशी बारीकच कट करून घेणार आहोत. ते सारखं गोल गोल खाऊन कंटाळा आलाय, त्यामुळे यावेळेस जरा वेगळं. बीट पण कापून घेतले बघा. आपल्या सँडविचला रक्तवाढीची खूप गरज असणार आहे यावेळेस. असं तर आपण कोणीच बीट खात नाही. गाईज होत आली बघा प्रोसेस. आता फक्त 5-10 मिनिट शेवटचे राहिले, त्यानंतर आपली रेसिपी कम्प्लीट होईल. बघा सगळं साहित्य आपण इथे कट करून घेतलंय आणि बटाटा आणि बीट हे पण यामध्ये ऍड करणार आहोत आपण पूर्ण सगळं मिक्स. आणि हे पूर्ण मिक्स करणार आहोत. आता ह्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. थोडंसंच टाका, जास्त पण ऍड नका करू. थोडीशी मिरची पावडर पण टाकून घेतली आता थोडीशी चवीनुसार का तिखटनुसार. आता थोडस टोमॅटो केचप पण ऍड करून घेऊ आणि थोडीशी चटणी ऍड करू यामध्येच. थोडीशी ब्रेडला लावणार आहोत, पण तरी पण थोडीशी ऍड करू. आता ब्रेड रेडी आहे, इथे आपण बघा याला चटणी लावून घेऊ. एक साइडला आपण ही चटणी लावून घेऊ. जास्त लावू ना, पण कमीच लावले. तिखट आहे, असू दे. भरपूर लावते, काय टेन्शन नाही. आज ना अचानक इच्छा झाली होती सँडविच खाण्याची, म्हणून मी खरं तर बनवली, नाहीतर ना नसतं बनवलं आपण. ह्याची इच्छा झाली म्हणून बनवलंय. हे असं का 2 सेपरेट. याला नाही लावणार का तू मसाला? नाही, ती चटणी यावरती नाही टाकणार. नाही, एका साइडने लावली ना, इकडून टोमॅटो. असं आहे का? हे काय स्माइल केली अशी यावर. गाईज तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करा बरं का, कारण कमेंटच करत नाहीत, म्हणजे आम्हाला बनवता येते का नाही ते पण सांगा नक्की. काय चुकते का नाही हे पण आम्हाला कळत नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला कमेंट मधून नक्की सांगत जा, नाहीतर बंद करून टाक. आता यामध्ये आपण घेऊ पूर्ण साहित्य आणि सामग्री. आता जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं टाका, कारण पूर्ण आपण गोल गोल टाकतो ना तेव्हा हे ब्रेड खूप छोटे असतात, त्यामुळे काय होतं ते खाताना बिलकुल खूप प्रॉब्लेम येतो, म्हणून मी यावेळेस पूर्ण बारीक कट केले. बस ओव्हरलोड होईल आता ते. आणि बीटामुळे कलर पण बघा पूर्ण लाल झाला याचा. पॅन ठेवून घेऊ आता, तोपर्यंत गरम होतो. हे ठेवायचं ना आता, डायरेक्ट लावून घेते ना आता व्यवस्थित. असं थोडं प्रेस करून घ्या. तेल थोडस ऍड केले आणि आता ह्यामध्ये ठेवा आपण. मस्त झालेत, पण आता फक्त करपू देऊ नका खाली. नाही, करपत नाहीत अजिबात. मस्त फ्राय करून घेऊ आता आपण. किती मस्त क्रिस्पी झालाय बघा. बाहेरचं सँडविच खाण्यापेक्षा असं घरीच हेल्दी सँडविच करून खा. आपल्याला ज्या भाज्या हव्या त्या आपण यामध्ये ऍड करू शकतो. तर हे बघा इथे प्रेस करणं चालू आहे ना, मस्त भाजला पण पाहिजे ते सँडविच, कारण कसं आहे घरी बनवतोय पण ते बाहेरच्या सारखं लागलं तरच त्याला अर्थ आहे. नाही येते तरी पण टेस्ट येते छान. नाही पण छान टेस्ट बनन, दिसण्यावर तर दिसतं एकदम छान बनतंय म्हणून. आता साधारण या बॅटर मध्ये अजून किती बनतील सँडविच? ह्यामध्ये अजून 4 बनतील. 4 का? म्हणजे 2 आणि 4 6 बनतात टोटल. याला कॉर्नरने कट करणार आहे का, असं का आहे असंच राहू देणार आहे? नाही, कट करणार आहे ना मी. आता बघा परत आहे ना 3-4 मिनिटं अजून भाजले. आता बघा एकदम परफेक्ट टेक्स्चर आले सँडविचला. आता झाले आपलं, आपण हे काढून घेऊ.
कशात? हातावर. हा इथे काढून घेतलं बघा. आता डिश मध्ये डिश ठेवली थंड होण्यासाठी ठेवू. तोपर्यंत आपण दुसरं पण याला हे कर ना, ते काय म्हणतात त्रिकोणी कट करून घे ना. करते ना, गरम आहे 2 मिनिटं थांब. तोपर्यंत दुसरं आता परत दुसरे 4 ब्रेड काढलेत बघा आपण. रेडी करून घेऊ आता. परत रेडी करून घ्यायचेत ना. नाही 2 वरतीच टाकावं लागेल ना. 4 वरती पण बॅटर लावायचे. 4 वरती पण थोडं थोडं ऍड करायचं. अगोदर तुम्हाला मी प्रोसेस दाखवली ना, तशीच करा. हा स्टार्टिंगला चटणी जे घ्या, नंतर टोमॅटो केचप आणि आपण हे केलेलं बॅटर त्यामध्ये ऍड करा. म्हणजे जर कोणाला आहे ना असं न भाजता खायचं असेल, कोणाला असे हेल्दी लागतात ना, तुम्ही डायरेक्ट असं करू शकता. तुम्हाला असं काय नाही की ते भाजूनच घेतलं पाहिजे. हे पण आहे ना खूप छान लागतो असा. म्हणजे प्लेन एकदम हेल्दी आहे, कारण याच्यामध्ये बघा काकडी, बीट सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. पूर्ण भाज्या आहेत, आपल्याला ज्या हव्या त्या घेऊ शकतो आपण. इकडे बघा भाजलेले किती छान दिसत आहेत आणि इथे हे रेडी बनत आहेत. म्हणजे दोन्ही व्हरायटीचे सँडविच आपल्याकडे आहेत. तुम्हाला जे हवं ते तुम्ही खाऊ शकता. हो, आता ती प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस आहे. कुणाला कसं आवडतं, काय आवडतं. तर आम्हाला काय जमतंय का नाही तुम्ही सांगा, बघू आपण टेस्ट करून बघू सगळ्यात नंतर लास्टला कसे बनलेत काय. प्रयत्न तर चांगलाच करतोय, तरी पण बघू शेवट काय होतं. आणि असं बोटाने ना पूर्ण असं प्रेस करा 2 हातांनी. व्यवस्थित लावताना व्यवस्थित असं दाबून घ्या, प्रेस करून. पॅन मध्ये तेल टाकून घेतले. परत हीच प्रोसेस करायची आपल्याला. हे आपले तयार झालेले सँडविच पहिले टाकून देऊ यावरती आणि हे दुसरं सँडविच. म्हणजे 4 झाले रेडी एकदम व्यवस्थित. नाही चाकू चांगला आहे तसा हा. व्यवस्थित करा, बाहेर नको येऊ देऊ सगळं. ह्या अगोदर पण केले ना मी असंच. बघा गाईज, थोडंफार काय चुकलं तर समजून घ्या, कारण घरी केलेलं आहे बघा. पण छानच झालंय बघा, एकदम परफेक्ट सँडविच झालेलं आहे. पूर्ण आतमध्ये आपल्या भाज्या बघा कशा झाल्या. हे बघा एकदम छान अशा सगळ्या हेल्दी भाज्या यामध्ये टाकल्यात आपण. आता हे दुसरं पण कट करून घेऊ. बीट तर काय असं आपण खात नाही. सुमेधने किती दिवस झाला आणून ठेवले, पण मी त्याला 1 किलो बीट आहे ना गाईज, लास्टच्या बाजाराचं तुम्ही बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये. 1 किलो बीट आणून ठेवलं होतं, अजून तसंच फ्रीज मध्ये. आता फक्त यूज मध्ये आहे ते पण. 1-2 बीट घेतले त्याने. असं तर कोणी काही खात नाही बीट जास्त. तर बघा आता झालेत आपले फायनल रेडी. छान झालंय मध्ये एकदम व्यवस्थित. तुम्ही बघू शकता सगळं. तर फायनली गाईज बघा आपले सँडविच ना आता किती मस्त एकदम रेडी झालेले आहेत. आता ना आम्ही थोड्या वेळ त्याची टेस्ट वगैरे घेऊयात. तर ना हे व्हिडिओ तुम्हाला आमचा कसा वाटला ना आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.